Hello everyone, welcome back into the BV tutorials. So in the last lecture, we have covered physical properties of the alkane. Today we are going to discuss about the chemical reactions of the alkane. So in chemical reaction, we know that the starting material of any compound will be the alkane and the end product will be the different. Okay, so this is the detail about the chemical reaction of the alkane. Let's check which chemical reactions are there in the alkane. अल्केन मध्ये कुठल्या कुठल्या केमिकल रिएक्शन येतात हे आज चेक करूया आपण. त्यामध्ये फर्स्ट रिएक्शन येते ती आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. व्हॉट इज मीन बाय हॅलोजिनेशन? हॅलोजिनेशन म्हणजे नेमकं काय? काय असतं हॅलोजिनेशन? हॅलोजिनेशन म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हॅलोजन, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय हॅलोजन. एका कुठल्याही हॅलोजननं आपण ज्या अल्केन मधला हायड्रोजन जो असतो, टर्मिनल हायड्रोजन जो असतो, टर्मिनल कार्बनवरचा हायड्रोजन जो असतो तो रिमूव्ह करतो. त्याला आपण काय म्हणतो? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. एक्झाम्पल बघा, हॅलोजिनेशन मध्ये टाइप्स बघा, वेगवेगळे टाइप्स येतात. त्यामध्ये आता एक आपण जनरल रिएक्शन जर बघितली, अल्केन रिॲक्ट्स विथ हॅलोजन, तर यामध्ये हा हॅलोजन काय करतो? अल्केनवरचा जो हायड्रोजन असतो तो रिप्लेस करतो आणि फॉर्म काय करतोय? अल्किल हॅलाइड. फॉर्म काय होत आहे? अल्किल हॅलाइड. ठीक आहे, लक्षात येते? अल्केन काय करतो? हॅलोजन सोबत रिॲक्ट करतो. तो हॅलोजन काय करतो? एक प्रोटॉन रिप्लेस करतो आणि काय रिॲक्ट होते? अल्किल हॅलाइड. लक्षात येते? ही आहे आपली जनरल रिॲक्शन. आता ह्या हॅलोजनेशन मध्ये चार वेगवेगळे टाइपचे हॅलोजन आहेत, आपल्याला माहितीच आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. त्यामध्ये फ्लोरीनची जी रिॲक्शन असते ती रिॲक्शन खूप स्पॉन्टेनियस असते, त्यामुळे ती रिॲक्शन आपण करू शकत नाही. फ्लोरिनेशन. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन असते आयोडीनची. आयोडीनची कुठलीही रिॲक्शन बघा तुम्ही, ज्यावेळेस आयोडिनेशन ऑफ अल्केन असतं तर ही रिॲक्शन असते रिव्हर्सिबल रिॲक्शन. आयोडिनेशन ऑफ अल्केन इज द रिव्हर्सिबल रिॲक्शन, सो इट इज कॅनॉट बी कम्प्लिटेड. ती कंप्लीट होऊ शकत नाही आयोडिनेशनची रिॲक्शन. आता राहिली ब्रोमिनेशन आणि क्लोरिनेशन. लेट्स चेक अबाउट द क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स. क्लोरिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन मध्ये आपण पहिली रिॲक्शन बघूया, क्लोरिनेशन ऑफ अल्केन. क्लोरिनेशन ऑफ अल्केन. ठीक आहे. आता जनरल रिॲक्शन बघा, क्लोरिनेशन मध्ये काय होते? ज्या वेळेस एखादा अल्केन रिॲक्ट्स विथ RH, अल्केन रिॲक्ट्स विथ क्लोरीन, क्लोरीन मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. कशाच्या प्रेझेन्स मध्ये आहे ही रिॲक्शन? UV लाईट. ठीक आहे, UV लाईट और डिफ्युज्ड सनलाइट. तुम्ही डिफ्युज्ड सनलाइट सुद्धा या रिॲक्शन साठी यूज करू शकता. अल्केन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. इट विल फॉर्म, काय फॉर्म होतं? अल्किल क्लोराइड. अल्किल क्लोराइड प्लस HCl. ठीक आहे, लक्षात आली? काय फॉर्म होत आहे? अल्किल क्लोराइड. अल्किल क्लोराइड. ठीक आहे. अल्केन reacts with chlorine in presence of UV light or diffused sunlight. It will form alkyl chloride and the byproduct will be the HCl. HCl हा byproduct म्हणून मिळतो आपल्याला. लक्षात आली? ही जनरल रिॲक्शन आहे. आता ह्या जनरल रिॲक्शन मध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल मिथेन यूज करूया आपण. मिथेनची रिॲक्शन केली आपण क्लोरीन सोबत. मिथेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. काय असेल प्रोडक्ट? प्रोडक्ट काय असेल? आता हा मिथेन जो आहे तो लिहिताना आपण जरा असा लिहूया. हा पूर्णच बघा. मिथेन जो आहे CH3H प्लस Cl. ठीक आहे. आता यामधला काय होतं? हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन निघून जातो. हा हायड्रोजन आणि क्लोरीन निघून गेला. काय फॉर्म होत आहे? मिथाइल क्लोराइड. काय हे? मिथाइल क्लोराइड. ठीक आहे. आणि बाय प्रोडक्ट काय असेल? HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. लक्षात आली रिॲक्शन?
Alkane reacts with chlorine in presence of UV light. It will form methyl chloride and HCl. आली लक्षात. नेक्स्ट रिएक्शन बघूया आपण. इथेन सोबत रिएक्शन बघूया. इथेन CH3 समजा CH2 आणि इथं एक H प्लस क्लोरीन Cl. हे क्लोरीन Cl2 लिहिण्यापेक्षा मी थोडं स्प्लिट करून लिहिलेलं आहे. Cl इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. कशाच्या प्रेझेन्स मध्ये आपण रिएक्शन करतोय? UV लाईट. काय प्रिपेअर होणार? हा H आणि हा Cl निघून गेला. बरोबर. काय प्रिपेअर होत आहे? CH3 CH2 Cl. बरोबर. काय आहे हे? इथाइल क्लोराइड. लक्षात येतंय का? इथाइल क्लोराइड and the byproduct will be HCl. ठीक है. So these are some example of the chlorination of the alkane. अल्केनच्या क्लोरिनेशनचे हे काही एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. त्यामध्ये आपण फर्स्ट बघितला मिथेन आणि सेकंड बघितला इथेन. अजून एक एक्झाम्पल बघूया आपण प्रोपेनचा. ठीक आहे. प्रोपेनचा आपण स्ट्रक्चर काढूया. प्रोपेन रिएक्ट्स विथ क्लोरीन. क्लोरीन सोबत रिएक्शन केली आपण प्रोपेनची इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. UV लाईट सोबत रिएक्शन केली. आता यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात. कसे बघा? दोन वेगवेगळे प्रोडक्ट मिळणार. यामधला एक क्लोरीन काय झाला? हा एक क्लोरीन, हा एक क्लोरीन. एक क्लोरीन काय करतो? समजा इथं अटॅक केला या क्लोरीननं, या CH3 वर गेला तो क्लोरीन, तर काय प्रोडक्ट फॉर्म होणार आहे? CH3 CH2 CH2 Cl. ठीक आहे. काय हे? N प्रोपिल क्लोराइड. कुठला प्रोडक्ट आहे हा? N प्रोपिल क्लोराइड. आणि समजा या क्लोरीननं जर या कार्बनवर अटॅक केला, या क्लोरीननं जर या कार्बनवर अटॅक केला तर काय प्रिपेअर होणार आहे? CH3 CH Cl CH3. ठीक आहे. आणि हे काय? कुठला कंपाऊंड आहे हा? आयसोप्रोपिल क्लोराइड. आयसोप्रोपिल क्लोराइड. अशा प्रकारचे दोन वेगवेगळे कंपाऊंड आपल्याला मिळतात. यामध्ये काय की जर आपण हा सबस्टिट्यूट प्रोपिल जर आपण क्लोरीन सोबत रिएक्ट केला इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, then two different products are obtained. One is N-propyl chloride and second is isopropyl chloride. अशा प्रकारचे दोन प्रोडक्ट आपल्याला मिळतात. लक्षात आली ही रिएक्शन लक्षात आली. आता यामध्ये कारण कसं आहे, दोन कार्बोकॅटन्स दोन फ्री रॅडिकल फॉर्म होतात, त्यामुळे ही रिएक्शन अशी होते. दोन वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात आपल्याला, N-propyl chloride आणि आयसोप्रोपिल क्लोराइडचं मिक्सचर मिळतं आपल्याला. लक्षात आली ही रिएक्शन. आता याचा आपण मेकॅनिझम चेक करूया की नेमकी ही रिएक्शन होते कशी. एक जनरल रिएक्शन म्हणून आपण बघितलेली आहे. समजा आपण मिथेनचे रिएक्शन बघितले, आपण मिथेनच्या रिएक्शनचा आपण एक मेकॅनिझम चेक करूया. ठीक आहे. क्लोरिनेशन ऑफ अल्केन मध्ये जी मिथेनची रिएक्शन आहे, रिएक्शन काय होती? मिथेन reacts with chlorine in presence of UV light. UV लाईट मध्ये आपण रिएक्शन केली, फॉर्म होते प्रोडक्ट मिथाइल क्लोराइड प्लस HCl. आता ही जी रिएक्शन आहे, ह्या रिएक्शनचं मेकॅनिझम आपल्याला बघायचं. तर याचं जे मेकॅनिझम आहे ती फ्री रॅडिकल टाइप मेकॅनिझम आहे. कोणत्या टाइप मध्ये आहे? फ्री रॅडिकल. लक्षात घ्या, फ्री रॅडिकल्स, फ्री रॅडिकल टाइप मेकॅनिझम आहे आपलं हे. कुठल्या टाइप मध्ये आहे? फ्री रॅडिकल. ठीक आहे. आता नेमकं फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? नेमकं फ्री रॅडिकल्स म्हणजे काय? एखादा कंपाऊंड ज्यावेळेस एखादा मॉलिक्यूल असतो आणि त्या मॉलिक्यूल समजा इथं आपण क्लोरीन बघा, हायड्रोजन बघा, यांचं ज्यावेळेस हा मॉलिक्यूल आहे क्लोरीनचा, क्लोरीनचे दोन ॲटम्स मिळून एक मॉलिक्यूल फॉर्म होतो. बरोबर आहे. मग ह्या दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे. बरोबर आहे. ह्या दोन्ही ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम आहे.
समजा हा क्लोरीन आहे. आता क्लोरीन मध्ये काय आहे, क्लोरीन मध्ये हा एक मॉलिक्युल आहे, सॉरी हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे. क्लोरीनचे 2 ऍटम झाले, बरोबर. मग आता ह्या दोघांची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती सेम आहे. क्लोरीनच्या दोन्ही ऍटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती सेम आहे. मग ह्याच्यामध्ये ज्यावेळेस बॉन्ड ब्रेक होतो, ज्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होतो ते असतं होमोलिटिक फिजन. ते काय असतं, होमोलिटिक फिजन. म्हणजे हा जर बॉन्ड ब्रेक होत असेल, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे. हा जर बॉन्ड ब्रेक झाला तर एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जातो आणि एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जातो. लक्षात येत आहे का. आणि काय फॉर्म होत आहे, क्लोरीनचा फ्री रॅडिकल फॉर्म होतो. काय होतंय फॉर्म, फ्री रॅडिकल, फ्री रॅडिकल ऑफ द क्लोरीन. लक्षात येते, क्लोरीनचा फ्री रॅडिकल कशाने फॉर्म होतोय, हा होमोलिटिक फिजन. आणि 2 टाईप असतात फिजनचे, होमोलिटिक फिजन आणि हेट्रोलिटिक फिजन. हेट्रोलिटिक फिजन ज्या वेळेस होतं, एक एक्झाम्पल बघूया आपण हेट्रोलिटिक फिजन मध्ये. HCl, समजा HCl च ब्रेक झाला आपला, याचं झालं. आता HCl मध्ये हायड्रोजनची आणि क्लोरीनची, या प्रोटॉनची आणि क्लोरीनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती डिफरंट आहे, बरोबर आहे. ती काय आहे, डिफरंट आहे. ह्याचा आणि ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगवेगळी आहे. त्यामुळे काय होतं, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे क्लोरीनची. क्लोरीन काय करतो, इलेक्ट्रॉन दोन्ही ओढून घेतो. इथले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ह्या बॉन्ड मधले, हा क्लोरीन ओढून घेतो. त्यामुळे काय होतं, क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज येतो आणि हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. लक्षात येते, ज्यावेळेस हा बॉन्ड ब्रेक होतो त्याला काय म्हणतो आपण, हेट्रोलिटिक फिजन. त्याला आपण काय म्हणतो, हेट्रोलिटिक फिजन. आणि होमोलिटिक फिजन मधून काय फॉर्म होतात, फ्री रॅडिकल्स. काय फॉर्म होतात, फ्री रॅडिकल. आणि या फ्री रॅडिकलच्याच याच्यावर याचं मेकॅनिझम डिपेंड आहे. फ्री रॅडिकल कसे प्रिपेअर होतात कळाले. आता मेकॅनिझम चेक करूया आपलं, याच्यामध्ये मेकॅनिझम कसं होतं काय ते चेक करूया आपण. मेकॅनिझम ऑफ क्लोरिनेशन ऑफ अल्केन. त्यामध्ये फर्स्ट स्टेप येते, मेकॅनिझम मध्ये फर्स्ट स्टेप असते चेन इनिशिएशन. चेन इनिशिएशन, ठीक आहे. फर्स्ट स्टेप काय आहे, चेन इनिशिएशन. म्हणजे आपल्याला चेन रिएक्शन स्टार्ट करायची, हे मेकॅनिझम स्टार्ट करायचं, त्यामुळे त्याला फर्स्ट स्टेप काय आहे, चेन इनिशिएशन. पहिल्या स्टेप मध्ये बघा, हा क्लोरीन जो आहे Cl2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट अंडरगो होमोलिटिक फिजन. काय होतं त्याच्यामध्ये, अंडरगो होमोलिटिक फिजन टू फॉर्म क्लोरीन फ्री रॅडिकल. काय फॉर्म होतात, क्लोरीन फ्री रॅडिकल. 2 क्लोरीन फ्री रॅडिकल फॉर्म होतात. लक्षात आले का. चेन इनिशिएशन, इन धिस स्टेप क्लोरीन undergo homolytic fission in presence of UV light to form chloride free radical. काय फॉर्म होत आहे, क्लोराइड फ्री रॅडिकल. ह्याला आपण काय म्हणतो, क्लोराइड फ्री रॅडिकल. ठीक आहे, क्लोराइड फ्री रॅडिकल. नेक्स्ट स्टेप बघा, सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये चेन प्रोपोगेशन स्टेप. चेन प्रोपोगेशन, चेन प्रोपोगेशन. आता ही फर्स्ट स्टेप मध्ये आपल्या लक्षात आलं, फ्री रॅडिकल फॉर्म झाले. आता हे फ्री रॅडिकल जे आहेत ते काय करतात, परत आता या चेन प्रोपोगेशन मध्ये त्यांचा यूज होतो. हे फ्री रॅडिकल्स काय करतात, मिथेनवर अटॅक करतात. कशावर अटॅक करणार आहे, मिथेनवर. कसं अटॅक करतात बघा, क्लोरीन फ्री रॅडिकल अटॅक्स ऑन मिथेन. मिथेन लिहिताना मी थोडा असा लिहितो, मिथेन. फर्स्ट स्टेप. आता यामध्ये फर्स्ट स्टेप, चेन प्रोपोगेशन मध्ये फर्स्ट स्टेप, क्लोराइड फ्री रॅडिकल अटॅक्स ऑन मिथेन टू फॉर्म. काय फॉर्म होतं याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय फॉर्म होतं, टू फॉर्म HCl. एक येतो HCl प्लस मिथाइल फ्री रॅडिकल. काय फॉर्म होणार आहे, मिथाइल फ्री रॅडिकल. लक्षात आलंय, मिथाइल फ्री रॅडिकल कसा फॉर्म होतो, हा क्लोरीन काय करतो, या हायड्रोजनवर जातो. ठीक आहे. आणि हा हायड्रोजन काय करतो, एक फ्री रॅडिकल स्वतः घेऊन जातो. बरोबर, एक फ्री रॅडिकल काय करतो, हा हायड्रोजन स्वतः घेतो
आणि हा मिथाईल काय करतो, राहिलेला फ्री रॅडिकल घेऊन निघून जातो, राहिलेला फ्री रॅडिकल घेऊन निघून जातो. लक्षात आलंय. क्लोराईड फ्री रॅडिकल काय करतो, अटॅक करतो प्रोटॉनला ऍब्स्ट्रॅक्ट करतो विथ फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल सोबत हा प्रोटॉनला घेऊन जातो. प्रोटॉन काय करतो, एक फ्री रॅडिकल घेऊन याच्यासोबत रिॲक्ट होतो. काय फॉर्म होत आहे, HCl प्लस मिथाईल फ्री रॅडिकल. काय आहे हे, मिथाईल फ्री रॅडिकल. मिथाईल फ्री रॅडिकल. लक्षात आली. चेन प्रोपोगेशन मध्ये फर्स्ट स्टेप मध्ये काय झालं, मिथाईल फ्री रॅडिकल फॉर्म झाला. आले लक्षात. आता आपण मिथाईल फ्री रॅडिकल प्रोड्यूस झाल्यानंतर सेकंड स्टेप चेक करूया. सेकंड स्टेप बी स्टेप लिहितो मी. चेन प्रोपोगेशन मध्ये सेकंड स्टेप, मिथाईल फ्री रॅडिकल काय करतो, हा जो मिथाईल फ्री रॅडिकल आहे हा परत क्लोरीनवर अटॅक करतो. कुठे अटॅक करतोय, क्लोरीनवर. क्लोरीनवर कसा अटॅक करणार, हा एज अ मिथाईल फ्री रॅडिकल क्लोरीनवर अटॅक करणार. हा क्लोरीन काय करतो, एक फ्री रॅडिकल घेतो आणि हा क्लोरीन काय करतो, एक फ्री रॅडिकल घेतो. काय फॉर्म होतंय, फॉर्म काय होतंय, मिथाइल क्लोराइड प्लस क्लोरीन फ्री रॅडिकल. लक्षात आली. चेन प्रोपोगेशन स्टेप मध्ये मिथाइल फ्री रॅडिकल काय करतो, क्लोरीन मॉलिक्युलर अटॅक करतो आणि एक क्लोरीनला घेऊन जातो तो विथ फ्री रॅडिकल टू फॉर्म मिथाइल क्लोराइड. अँड द मिथाइल क्लोराइड फॉर्म झाल्यानंतर एक जो क्लोरीन राहतो, क्लोरीन फ्री रॅडिकल परत तो रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. आता हा जो मिथाइल फ्री रॅडिकल आहे, तर या मिथाइल फ्री रॅडिकलची पुन्हा रिॲक्शन होते या क्लोरीन फ्री रॅडिकल सोबत. मग मिथाइल फ्री रॅडिकलची पुन्हा रिॲक्शन झाल्यानंतर काय होणार आहे, हा क्लोरीन फ्री रॅडिकलची रिॲक्शन झाल्यानंतर काय होणार, परत या स्टेप रिपीट होणार. याच्यामध्ये नेक्स्ट काय असणार आहे, ही जी सेकंड चेन प्रोपोगेशन स्टेप मधली ए आणि बी स्टेप आहे ती रिपीट होते, अगेन अँड अगेन रिपीट होते. रिपीट होऊन काय प्रोडक्ट फॉर्म होतात, सुरुवातीला हा झाला मिथाइल क्लोराइड, त्यानंतर होतं डायक्लोरोमिथेन, त्यानंतर फॉर्म होतो ट्रायक्लोरोमिथेन आणि त्यानंतर शेवटी फॉर्म होतं टेट्राक्लोरोमिथेन. म्हणजे या स्टेप ज्या आहेत या दोन्ही स्टेप रिपीट होतात. रिपीट होऊन काय फॉर्म होणार, सुरुवातीला आपला मिथाइल क्लोराइड झाला, त्यानंतर होतो डायक्लोरोमिथेन, त्यानंतर होतो ट्रायक्लोरोमिथेन, त्यानंतर होतो टेट्राक्लोरोमिथेन. म्हणजे जोपर्यंत हे सगळे हायड्रोजन सबस्टिट्यूट केले जात नाहीत तोपर्यंत ही रिॲक्शन रिपीट होते. आता समजा इथपर्यंतच आपण मेकॅनिझम चेक करणार आहेत, त्यामुळे पुढचं मेकॅनिझम तुम्हाला डिस्कस करण्याची गरज नाही. लास्ट स्टेप आहे, फर्स्ट आपण बघितली चेन इनिशिएशन, सेकंड बघितली चेन प्रोपोगेशन, थर्ड स्टेप आहे चेन टर्मिनेशन. ही रिॲक्शन जी आहे बंद करून टाकायची आपल्याला, त्यामुळे त्याला काय म्हणतात, चेन टर्मिनेशन. आता चेन टर्मिनेशन मध्ये काय होतं की हे जे सगळे फ्री रॅडिकल तयार झालेले ते सगळे फ्री रॅडिकल एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि प्रोडक्ट फॉर्म करतात. कसे होतात बघा. आता या सुरुवातीला आपण बघितलं की हा क्लोरीनचा फ्री रॅडिकल आहे. कुठला आहे, क्लोरीनचा. मग हा याच्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन काय येते, क्लोरीन फ्री रॅडिकल प्लस क्लोरीन फ्री रॅडिकल टू फॉर्म क्लोरीन मॉलिक्यूल. ही झाली फर्स्ट रिॲक्शन. क्लोरीन फ्री रॅडिकल आहे आपल्याकडे, बरोबर. अजून कुठला फ्री रॅडिकल आहे, क्लोरीनचा एक आहे आणि मिथाईलचा एक फ्री रॅडिकल आहे, बरोबर. हा क्लोरीनचा एक आहे आणि मिथाईलचा एक फ्री रॅडिकल आहे. त्यामुळे सेकंड रिॲक्शन काय होते, क्लोरीन फ्री रॅडिकल प्लस मिथाइल फ्री रॅडिकल यांची रिॲक्शन होते आणि काय फॉर्म होता, मिथाइल क्लोराइड. काय फॉर्म होणार आहे, मिथाइल क्लोराइड. नेक्स्ट रिॲक्शन अजून कुठला राहिला, मिथाइल राहिला, मिथाइल फ्री रॅडिकल राहिला अजून. त्यामुळे मिथाइल फ्री रॅडिकलची रिॲक्शन होणार मिथाइल फ्री रॅडिकल प्लस मिथाइल फ्री रॅडिकल. काय फॉर्म होत आहे, काय होणार आहे फॉर्म, काय हे, इथेन. काय फॉर्म होत आहे, इथेन. लक्षात आले. फ्री रॅडिकल रिॲक्शन कशी होते आणि त्याच्यामधून कसे फॉर्म होतात नवीन नवीन प्रोडक्ट. पण याच्यामधून भरपूर असे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट प्रिपेअर होतात, त्यामुळे त्यांना आपल्याला परत सेपरेट आउट करावं लागतं.
लक्षात आली रिॲक्शन. चेन मध्ये मेकॅनिझम मध्ये चेन इनिशिएशन मध्ये काय, क्लोराइड मॉलिक्यूल किंवा क्लोरीन मॉलिक्यूल अंडरगो होमोलिटिक फिजन टू फॉर्म chlorine free radical in presence of UV light. Chloride free radical. This chloride free radical in chain propagation step, this chloride free radical attacks on methane वर अटॅक करतो to form hydrochloric acid and methyl free radical. ठीक है, methyl free radical again. Next step, methyl free radical attack on chlorine molecule वर अटॅक करतो to form methyl chloride as a product plus chlorine free radical. काय फॉर्म होतं, chlorine free radical. Last step, chain termination. In this step all these free radical combines to form the final product, which are these. First, chlorine free radical reacts with each other to form chlorine molecule. Chlorine free radical reacts with methyl free radical to form methyl chloride, and this methyl free radical reacts with each other to form ethane. लक्षात आले. So this is all about the क्लोरिनेशन ऑफ अल्केन. खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ही क्लोरिनेशन ऑफ अल्केनची, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, लक्षात आली. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आपण. ही बघितली फर्स्ट क्लोरिनेशन ऑफ अल्केन. नेक्स्ट रिॲक्शन बघूया आपण. सेकंड रिॲक्शन, नायट्रेशन ऑफ अल्केन. नायट्रेशन ऑफ अल्केन. आता यामध्ये बघा, नायट्रेशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन बाय नायट्रो ग्रुप इन अल्केन. अल्केन मधला जो हायड्रोजन आहे त्याचं रिप्लेसमेंट करायचं आहे. जनरल रिॲक्शन बघूया, बाय नायट्रो ग्रुप आहे. जनरल रिॲक्शन बघा, अल्केन व्हेन रिॲक्ट्स विथ, आता याची रिॲक्शन होते ती नायट्रिक ऍसिड सोबत होते, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत, HONO2. थोडं वेगळ्या पद्धतीने लिहिलंय मी. ठीक आहे, HNO3 आहे का, बरोबर. फक्त आपण याला काय केलेलं आहे, थोडं वेगळ्या पद्धतीने स्प्लिट करून लिहिले, HONO2 आलं. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्शन होते ऍट अ टेम्परेचर ऑफ, टेम्परेचर यूज केलं जातं यामध्ये 400 to 500 डिग्री सेल्सिअस. 400 to 500 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर यूज करतात या रिॲक्शन मध्ये. अल्केन reacts with concentrated nitric acid at a temperature of 400 to 500 degree Celsius under pressure. परत यामध्ये प्रेशर सुद्धा यूज करतात, अंडर प्रेशर टू फॉर्म. आता यामध्ये काय फॉर्म होतं बघा, हा हायड्रोजन काय होतं, या OH सोबत रिॲक्ट करतो. ठीक आहे, काय होतंय, हायड्रोजन OH सोबत निघून जातो, काय फॉर्म होणार, नायट्रो अल्केन. काय आहे प्रोडक्ट, नायट्रो अल्केन. ठीक आहे, नायट्रो अल्केन. आणि बाय प्रोडक्ट काय असेल, H2O. काय आहे, H2O. लक्षात आली रिॲक्शन. अल्केन रिॲक्ट्स विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड at a 400 to 500 degree Celsius under pressure. It will form nitroalkane and water. Nitroalkane and water. एक एक्झाम्पल बघूया आपण मिथेनचं. मिथेन reacts with concentrated nitric acid. Concentrated nitric acid हा आहे मिथेन. Reacts with concentrated nitric acid at 400 to 500 degrees Celsius under pressure. प्रेशर यूज करून ही रिॲक्शन केली जाते टू फॉर्म नायट्रो मिथेन. काय फॉर्म होत आहे, नायट्रोमिथेन प्लस वॉटर.
ठीक आहे, काय फॉर्म होणार आहे, नायट्रोमिथेन. लक्षात आली रिएक्शन. मिथेन रिएक्ट्स विथ concentrated nitric acid at a 400 to 500 degree Celsius under pressure. It will form nitromethane. आता यामध्ये बघा की आपण ज्यावेळेस हायर अल्केनचं नायट्रेशन करायला बघतो, आता यामध्ये प्रेशरचा यूज खूप आहे, टेम्परेचरचा यूज खूप आहे. त्यामुळे काय होतं की कधी कधी कार्बन कार्बन बॉन्ड सुद्धा ब्रेक होतो. त्यामुळे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळतात. कसे, एक एक्झाम्पल बघूया आपण इथेनचं. इथेन सोबत आपण याची रिएक्शन केली. इथेन when reacts with concentrated nitric acid at 400 to 500 degrees Celsius under pressure. प्रेशर पण यूज केलेला आहे आणि टेम्परेचर ही खूप आहे. त्यामुळे काय होतं, कधी कधी हा बॉन्ड ब्रेक होतो, कधी कधी हा बॉन्ड सुद्धा ब्रेक होऊ शकतो. म्हणजे काय प्रोडक्ट फॉर्म होणार आहे, प्रोडक्ट फॉर्म होणारे वेगवेगळे दोन टाईपचे असतात. कुठला कुठला असेल, एक काय असेल, नायट्रोइथेन. काय असणार आहे, नायट्रोइथेन. अजून काय मिळणार, हा झाला ब्रेकडाऊन. काय होतं, ब्रेक होतो. काय फॉर्म होतंय, नायट्रोमिथेन. ठीक आहे, काय मिळतोय, नायट्रोमिथेन. अँड द लास्ट वन H2O, वॉटर मॉलिक्युल. लक्षात येते कशामुळे हे होतंय, का तर आपण प्रेशर खूप यूज करतोय आणि टेम्परेचरही खूप यूज होतोय. त्यामुळे कधी कधी ह्या इतकं प्रेशर आणि इतकं टेम्परेचर असल्यामुळे काय होतं की हा बॉन्ड ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे तो ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे दोन वेगवेगळे प्रोडक्ट मिळतात आपल्याला. एक असतो नायट्रोइथेन आणि सेकंड असतो नायट्रोमिथेन. लक्षात आले, हे नायट्रेशन ऑफ द अल्केन. आले लक्षात. यामध्ये काही प्रॉब्लेम नसणारच आहे, कारण खूप सोपी रिएक्शन आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण हायर अल्केन यूज करतो त्यामुळे प्रेशर, हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर असल्यामुळे तो बॉन्ड, कार्बन कार्बन जो बॉन्ड आहे तो ब्रेक होऊ शकतो. आले लक्षात. नेक्स्ट आपण बघूया सल्फोनेशन. नेक्स्ट रिएक्शन आहे ती आहे सल्फोनेशन ऑफ अल्केन. So in this reaction, alkane are reacted with fuming sulfuric acid. Fuming sulfuric acid सोबत याची रिएक्शन केली जाते टू फॉर्म अल्किल सल्फोनिक ऍसिड. काय प्रिपेअर होतंय, अल्किल सल्फोनिक ऍसिड. कसं, एक जनरल रिएक्शन बघूया आपण. दिस अल्केन are reacted with fuming sulfuric acid. फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. मग सल्फ्युरिक ऍसिड लिहिताना मी बघा कसा लिहितो, OH-SO3H. ठीक आहे, H2SO4 आहे का, आहे. फक्त इथं काय यूज केलेलं आपण, फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. फ्युमिंग आहे, फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड. when this alkane is heated with फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड, आता यामध्ये रिएक्शन, हा हायड्रोजन आणि हा OH ग्रुप निघून जातो. सेम नायट्रेशन सारखं सेम रिएक्शन ही पण. काय होतंय, हा हायड्रोजन आणि हा OH ग्रुप निघून गेला. काय प्रिपेअर झालंय, R-SO3H. काय आहे हा, अल्किल सल्फोनिक ऍसिड. अल्किल सल्फोनिक ऍसिड. and byproduct will be the H2O. आली लक्षात रिएक्शन, अल्किल सल्फोनिक ऍसिड. काय प्रोडक्ट आहे, when this alkane is heated with fuming sulfuric acid, it will form alkyl sulfonic acid and water. ठीक आहे, एक एग्जांपल बघूया, मिथेनचं एग्जांपल बघूया. मिथेन when heated with
when heated with OHSO3H fuming sulfuric acid, when heated with fuming sulfuric acid, it will form मिथाइल काय आहे हा मिथाइल सल्फोनिक ऍसिड, मिथाइल सल्फोनिक ऍसिड, ठीक आहे, अँड वॉटर मॉलिक्युल. मिथेनची रिॲक्शन घेतली आपण सल्फ्युरिक ऍसिड सोबत, प्रोडक्ट फॉर्म काय होतो मिथाइल सल्फोनिक ऍसिड विथ वॉटर. आलं लक्षात. यानंतर अजून एक एक्झाम्पल बघूया, इथेनचं एक एक्झाम्पल घेऊया. इथेन when reacted with fuming sulfuric acid, when heated with fuming sulfuric acid, it will form काय प्रिपेअर होणार इथाइल सल्फोनिक ऍसिड. काय प्रिपेअर होत आहे इथाइल सल्फोनिक ऍसिड विथ वॉटर. लक्षात आलं ते रिॲक्शन. 3 प्रकारच्या रिॲक्शन बघितल्या आपण. फर्स्ट होती हॅलोजिनेशन, सेकंड होती हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, सेकंड होती नायट्रेशन ऑफ अल्केन, आणि थर्ड होती सल्फोनेशन ऑफ अल्केन. त्यामध्ये फर्स्ट मध्ये हॅलोजिनेशन मध्ये आपण महत्वाचं बघितलं क्लोरिनेशन ऑफ अल्केन. क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स जे आहे त्याचं मेकॅनिझम सुद्धा विचारतात. फ्री रॅडिकल मेकॅनिझम आहे ते. मेकॅनिझम मध्ये आपण 3 वेगवेगळ्या स्टेप बघितल्या. पहिले होते चेन इनिशिएशन, सेकंड होती चेन प्रोपोगेशन, आणि थर्ड होती चेन टर्मिनेशन. त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट फॉर्म होतात ते दाखवले आपण. नेक्स्ट रिॲक्शन बघितली आपण नायट्रेशन ऑफ द अल्केन. नायट्रेशन ऑफ अल्केन मध्ये आपण बघितलं की आपण नायट्रिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सोबत रिॲक्शन करतो. टेम्परेचर पण हाय यूज करतो आणि प्रेशर सुद्धा यूज करतो. त्यामुळे काय होतं की रिॲक्शन जी होते फक्त मिथेनसाठी ही रिॲक्शन यूज केली जाते. का तर हायर अल्केन मध्ये काय होतं की कधी कधी त्या कार्बन कार्बन मधला बॉन्ड ब्रेक होतो. त्यामुळे वेगवेगळ्या टाईपचे नायट्रो अल्केन्स मिळतात आपल्याला, ठीक आहे. आणि लास्ट आपण रिॲक्शन बघितली सल्फोनेशन ऑफ अल्केन. या रिॲक्शन मध्ये फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड सोबत आपण हिटिंग केली अल्केनची टू फॉर्म अल्किल सल्फोनिक ऍसिड. अल्किल सल्फोनिक ऍसिड मिळत जातं आपल्याला. सो दीज आर सम केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्केन. या काही केमिकल रिॲक्शन बघितल्यात आपण या फर्स्ट पार्टमध्ये. सेकंड पार्टमध्ये राहिलेल्या बाकीच्या केमिकल रिॲक्शन आपण कव्हर करू. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काइंडली सबस्क्राईब आवर चॅनल अँड शेअर इट. थँक्यू.